स्वास्थ्य योग अंबरनाथ यांच्या वतीने मतदारांना जनजागृती करण्यासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन स्वास्थ्य योगच्या भगिनी तुमच्या आमच्या सारख्याच आहोत, घरामध्ये काम करणाऱ्या, घराला उभं करणाऱ्या, पण मात्र समाजाचं भान असलेल्या, समाजासाठी देशासाठी काही काम करू इच्छिणाऱ्या ह्या सगळ्या बायका आहेत. ह्या तुमच्या समोर पथनाट्य करून मतदानासंबंधी जनजागृती करत आहेत. तरी करायलाच हवं. हो ना, आपण आर्मीत जाणं तर सोडाच, पण त्यांच्या देशभक्तीचं कौतुक तरी व्हायला हवं. ठीक आहे, तर मग ठरवू लवकरचाच दिवस. सुट्टीचा ठेवायचा की कामाचा? शनिवार रविवार नको बाई, लोकांचे प्रोग्राम असतात. अहो बाहेर तरी जायचं असतं, नाहीतरी कोणीतरी येणार तरी असतो ना. हो नेने बाई, आता एक सुट्टी येते, त्या दिवशी कुठला सण नाही, त्याच दिवशी ठरवूया. कोणता का दिवस लक्षात येत नाही, पण ठीक आहे, कुठलाही असू दे, मला काही फरक पडत नाही. अहो 20 मे सोमवार सुट्टी आहे, मतदान आहे म्हणे. सगळा नुसता कारभार. काय सोमवारी सुट्टी आहे? मग सांगते त्यांना कधीपासून माहेरी जायचंय, तर आता यांना बाहेरच काढते. अहो आमच्या यांचा 5 दिवसांचा आठवडा, वीकेंड सोडून सगळ्या सुट्ट्यांचा तुटवडा. आता मात्र सगळ्या सुट्ट्या वसूल करणार आणि सगळ्यांना घेऊन माथेरानला जाणार. हो नेने बाई, आता सत्काराचं काही करू नका आणि सगळ्यांचा मूड घालू नका. हो, आणि रागवणार नसाल तर मी एक सांगू. अगं, एका सैनिकाच्या आईचा सत्कार हा विचार आहे नाही. हो, हे खूप छान की आपण त्यांच्या देशभक्तीचं कौतुक करतोय. अगं हो, पण आपल्या देशभक्तीत मात्र आपण कमी पडतो. उगाच तत्वज्ञान झाडू नकोस आणि काही बोलू नको. हो ना, आम्ही आहोत देशभक्त, आमच्यावर नको संशय घेऊ. हो ना, इलेक्शन बुडवलं तर एवढं काय होणार, आणि सरकार कुठलंही असलं तरी फरक काय पडणार आहे. आणि हो, त्यात आपल्याला आवडतात कविता, गाणी, संगीत आणि नवरस. वेळ लागलाय का मला? घेऊ मी राजकारणात रस? कोट्यावधी लोकांमध्ये आम्ही मतदान नाही केलं तर काय फरक पडणार? समुद्राला लोटाभर पाण्याने काय फरक पडणार आहे. आणि अगदी मतदान केलं तर कुणाला करणार? ते सर्व भ्रष्ट, आणि निवड तर कुणाची करणार? हो, मान्य बरोबरच आहे तुमचं, पण आणखी विचार करणं आहे गरजेचं. आपल्या मताला कमी नका समजू, आपली आहे जबाबदारी, त्याला हलकं नका समजू. लाखोंच्या गर्दीत आपण पुरे पडणार तरी कसे? हो, असा विचार नाही करायचा, कारण थेंबे थेंबे तळे साचे. हो ना, मतांच्या किमतीचे महत्व मला केव्हा कळलं, जेव्हा एका मताने अख्खं सरकार पडलं. अहो भ्रष्टाचार खूप आहे, घातला पाहिजे त्याला आळा. आपण तसं करणार नाही, असा प्रत्येकाने नियम पाळा. हो, आता थोडं बदललंय, अजून आपल्याला खूप काही बदलायचं आहे. अहो, आपणच ते बदलतोय हे आपल्यालाच कळायचंय. अहो सैनिक लढतात सीमेवर, देतात प्राणांची आहुती. ध्येय वेडे आयुष्य हो त्यांचे, परिसीमा आहे प्रेमाची देशासाठी. आपल्याही मनात प्रेम आहे ना? देशाबद्दल अभिमान आहे ना? हो, पण मग आपण काय करावं? या देशभक्तीचं ऋण कसं बरं उतरावं? अगं मतदान करू. बरोबर. आपण आपलं जागृत राहायचं, सभोवताली पाहत राहायचं. त्यात आपला संबंध प्रत्येकाशी असणारच, कारण हा भारत देश आपलं घर आहे. मग आपलं घर छान ठेवायला नको? काही घाण असेल तर साफ करायला नको? हो, पण काय घाण आणि काय छान हे मात्र आपणच ठरवलं पाहिजे. जाहिरातींपेक्षा आपण अनुभवावर विश्वास ठेवूया. बरं तर मग आता मत कोणाला द्यायचं हे केवळ तुम्ही ठरवायचं. पण आपल्या देशासाठी मतदान मात्र करायचं. हे ऐक जरा मतदारा, तुला लोकशाहीची आण. हे ऐक जरा मतदारा, तुला लोकशाहीची आण. कर विशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान. कर विशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान. नको नको
पैसे का उगाच मिंदेपणा नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंदेपणा कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान मतदान करा मतदान करा 20 मेला मतदान करा 100% मतदान करा मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे. लोकशाही बळकट केलीच पाहिजे. अगं मी तर अनाडी त्याचं मला काय बी कळत नाही. काय बी करू नका मावशी मतदान अधिकाऱ्याला भेटा आधार कार्ड जवळ ठेवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि नंतर मतदान केंद्रात जाऊन मतदान करा एवढं सोपं आहे. आता कळलं मला. मी तरी मतदान करणारच माझ्या घरच्यांना समजायला घेऊन जाणार मतदान केंद्रामध्ये मतदान करायला. ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली त्या सर्वांनी मतदान केलंच पाहिजे. आधी मतदान मग बाकी काम आधी मतदान मग बाकी काम मतदान हे केलंच पाहिजे. ठरलं तर मग आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे. बोला मंडळी काय म्हणणं आहे तुमचं सर्वांचं? मतदान आपले मुलाचे भले करूया सर्वांचे मतदान 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 याशिवाय नाही हल्ले वारा माझ्या नाच्या आजा आजी मतदान कराया ताई मंडळी सारी गोळा झाली आता मनानं फिरलं या ते कराया फिरलं या आणि सारे लोकांचं जाऊ मतदान कराया मतदान करूया मतदान करूया मतदान करा मतदान करा 20 मेला मतदान करा 100% मतदान करा. मतदानाचा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदानाचा जागा हो लोकशाहीचा धागा हो 20 मेला 100% मतदान करा दादा मामा काका भाऊ संविधानाचा मान ठेवू दादा मामा काका भाऊ संविधानाचा मान ठेवू ताई माई अक्का मतदानाचा निर्धार पक्का ताई माई अक्का मतदानाचा निर्धार पक्का वंदे मातरम वंदे मातरम त्यांचं पण मत घ्या मॅडम. स्वास्थ्ययोग संस्थेकडून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. स्वास्थ्ययोग हा महिलांसाठी विनामूल्य योग वर्ग आहे. तिथे 5 ठिकाणी वर्ग चालतात. पण व्यायामाव्यतिरिक्त बायकांनी काहीतरी करून दाखवावं, त्यांच्या अंगचे कलागुण बाहेर काढावे यासाठी आम्ही पर्यावरणासाठी काम करतोच. तसंच हा मतदान जनजागृतीचा उपक्रम आम्ही केला आहे. बघा तुम्हाला कसा वाटतोय, कारण ही एक देशाची सेवाच आहे. आज आपण नुसते घरात बसून काही करू शकणार नाही, पण जरा घराबाहेर पडलो तर थोडंसं देशासाठीचं काम आपण हे नक्की करू शकतो. ही जनजागृती तुम्ही करता हे तुम्हाला नगरपालिका मदत करते का तहसीलदार मदत नाही, हे आम्ही आमच्याच मनाने करतोय आणि ह्याच्यामध्ये कुणाचाही पक्षाचा किंवा ह्याचा सरकारचा काहीही संबंध नाही आहे. की एक अवेअरनेस हा मातृशक्तीला झालेला, म्हणजे त्यांनी मातृशक्तीने केलेला जागर आहे. आज ज्या घरी आम्ही सगळ्या आया आहोत आणि आम्ही मुलांपर्यंत आम्ही वागून तसं मुलांपर्यंत पोचवू शकतोय, ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. ओके ओके.